माजलगाव तालुक्यात असलेल्या फुले पिंपळगाव येथील काही शेतकऱ्यांची जमीन माजी नगराध्यक्ष असलेल्या शेख मंजूर यांनी बनावट दस्तऐवज तयार करून स्वतःच्या नावावर करून घेतली। ज्यावेळेस हा प्रकार या शेतकऱ्यांच्या लक्षात आला तेव्हा त्यांनी या संदर्भात पोलिसांकडे न्याय मागितला। पोलिसांकडे न्याय मागून देखील न्याय मिळत नसल्याने त्यांनी थेट अनुसूचित जाती आयोगाकडे त्याची तक्रार केली आणि अनुसूचित जाती आयोगानं या प्रकरणात पोलिसांनी 30 दिवसांमध्ये सगळ्या प्रकरणाचा तपास करून आम्हाला अहवाल सादर करा असे आदेश बीड पोलिसांना दिले होते। मात्र या प्रकरणी पोलिसांनी खोटा अहवाल सादर केल्याचा आरोप या सगळ्या शेतकऱ्यांनी केला आहे आणि हे शेतकरी आपण पाहू शकतो। हे फुले पिंपळगाव येथील सर्व शेतकरी आहेत ते आता पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत। त्यांचं म्हणणं असं आहे की अनुसूचित जाती आयोगानं पोलिसांना 30 दिवसांमध्ये अहवाल सादर करण्याचे आदेश देऊनही पोलिसांनी खोटा अहवाल सादर का केला आणि आता आमची जमीन आम्हाला परत कशी मिळणार असा जवाब ते पोलिसांना विचारत आहेत। आपल्यासोबत हे शेतकरी आहेत। दादा, काय सांगताल, किती वर्षापूर्वी तुमच्या जमिनीचे बनावट दस्तऐवज तयार करण्यात आले आणि ती जमीन हडप करण्यात आली? आमची जमीन 1975 पासून कसत होतो, त्यामध्ये 2000 आम्ही 33 शेतकरी होतो। त्यापैकी एका शेतकऱ्याची जमीन रस्त्याच्या नियंत्रण रेषेत गेली होती। मग नियंत्रण रेषेत गेलेली जमीनच माजलगावच्या माजी नगराध्यक्षाने ती खरेदी केल्यानंतर रस्ते विभागाकडे परवा आकृषिक येण्यासाठी परमिशन मागितल्यानंतर रस्ते विभाग म्हणलं की ही आमच्या मालकीची 70 फुटाच्या आत काय केलं तर अतिक्रमण काढून टाकूत असं त्यांना केल्यानंतर त्यांना चक्क 5 फूट अंतराची जमीन 70 फुटाची बनावट परवानगी काढली। त्याच्यामध्ये काढी मोजून नकाशा बनावट केलेत। सदर प्रकार आम्हाला माहिती अधिकारात उघड झाला। मग आम्ही शासनाकडे पोलीस प्रशासनाकडे तक्रार केला पण कुठली चौकशी कार्यवाही होत नसल्यामुळे आयोगाकडे तक्रार केली आम्ही अनुसूचित जाती आयोगाकडे। त्यामध्ये चौकशी केल्यानंतर हे आयोगानं पत्र दिलं 30 दिवसात नोटीस दिलेली 30 दिवसात गुन्हे दाखल करून अहवाल सादर करा। परंतु जी पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून फेर चौकशीचा आदेश गेला पण पोलिसांना काय केलं, आमची चौकशीच केली नाही का त्याच्या सांगण्याप्रमाणे अहवाल तयार केला। आमचे जबाब घेतले नाही, आम्हाला हाकलून दिलं पोलीस स्टेशनमधून शेतकऱ्याला। ह्याला खरी वस्तुस्थिती पोलीस समोर येऊ दे नाही। सदर तक्रार ही दखलपात्र गुन्ह्याची फौजदारी स्वरूपाची गुन्ह्याची तक्रार आहे। दखलपात्र फौजदारी हा गुन्हा कुणावर दाखल व्हायला पाहिजे? हा गुन्हा तहसीलदार, मंडळ अधिकारी आणि माजी नगराध्यक्ष ज्यांना फ्रॉड डॉक्युमेंट केलेत कटकारस्थान करून त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करायला पाहिजे। पण ते नगराध्यक्ष सांगण्याप्रमाणेच अहवाल तयार करतात। हा न्यायालयीन आदेश आहे दखलपात्र गुन्ह्यासंदर्भात। त्याचं उल्लंघन करून कायदा नियम सगळं धाब्यावर बसून पोलीस प्रशासन त्याला वाचवण्यासाठी रेकॉर्ड तयार करतंय। या प्रकरणामध्ये अनुसूचित जाती आयोगानं पोलिसांना आदेश दिले होते की या सगळ्या प्रकरणाची चौकशी करा, यामध्ये जे काही सत्य आहे ते समोर आणा आणि याचा अहवाल आम्हाला द्या, असं काही झालं? हा, ते आम्ही तिथं पोलीस स्टेशनला गेलतो तेच हे करण्यासाठीच। तर त्यानं आमच्याकडे ते पुरावा आहे त्याचा की 5 फूट रोड सोडून 5 फुटावरच जमीन होती आमच्या चुलत भावाची। तर त्यानं ती इकली, समजा त्या शेख मंजूरलाच इकलेली। तर त्यानं ते 70 फुटाचं अंतर केलं आहे आणि ते 5 फूट ती आता आमच्या भावाची जमीन ते गेली की रोडमध्येच गेली ना समजा, पण ती त्यानं ते 70 फूट अंतर सोडून पलकल बांधलं आहे त्यानं। बनावट दस्तऐवज तयार कसे करता येतात? माजलगावमध्ये असे काही प्रकार उघड झालेत की बनावट नेमकं कोण, याच्यामध्ये कोण आहे? हे सगळेच की मोजणी ऑफिसवाले झालं, तहसील झालं, हे सगळं मग त्याचाच खेळ आहे, त्याचंच आहे ना। तर हे सगळे शेतकरी आहेत फुले पिंपळगावचे आणि यांचं एवढंच म्हणणं आहे की जे बनावट दस्तऐवज तयार करण्यात आले आहेत हे सगळे याचा तपास पोलिसांनी करावा आणि आमची हक्काची जमीन आम्हाला परत मिळावी। कॅमेरामन मुकुंदसह मी आप्पासाहेब मोहरकर, लोकाशा TV, बीड।